नमस्कार. श्री स्वामी समर्थ. देवादिदेव महादेव भगवान शंकर हे आपल्या सर्वांचे आराध्य दैवत आहेत. त्यांची कृपा आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी अनेक भक्त विविध प्रकारच्या पूजा अर्चना आणि अभिषेक करतात. त्यापैकीच एक महत्त्वाचा विधी म्हणजे रुद्राभिषेक. अनेकदा रुद्राभिषेक मंदिरात जाऊन करण्याची प्रथा आहे, पण काही सोप्या पद्धतीने तो आपण आपल्या घरी सुद्धा करू शकतो. या व्हिडिओमध्ये आपण रुद्राभिषेक म्हणजे काय, तो कसा केला जातो याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रुद्राभिषेक म्हणजे काय, रुद्राभिषेक का केला जातो, रुद्राभिषेकासाठी आवश्यक साहित्य कोणते, रुद्राभिषेक करताना पठण करायचे मंत्र ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम जाणून घेऊयात रुद्राभिषेक म्हणजे काय. तर रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवशंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी केला जाणारा एक महत्त्वपूर्ण वैदिक पूजाविधी आहे. रुद्र म्हणजे भगवान शिवांचे एक उग्र रूप आणि अभिषेक म्हणजे पवित्र जल किंवा इतर पदार्थांनी देवतेला स्नान घालणे. म्हणून रुद्राभिषेक म्हणजे भगवान रुद्र शिव यांना विविध पवित्र द्रव्यांनी अभिषेक करून त्यांची आराधना करणे. या विधीमध्ये शिवलिंगावर विविध पदार्थांनी अभिषेक केला जातो आणि रुद्रसूक्त किंवा रुद्रमंत्र श्री रुद्र यांचे पठण केले जाते. रुद्राभिषेकामध्ये खालील पदार्थांचा वापर केला जातो. पवित्र जल म्हणजेच गंगाजल किंवा इतर शुद्ध पाण्याचा वापर केला जातो. दूध हे आरोग्यासाठी आणि मनोकामना पूर्तीसाठी आपण दुधाचा अभिषेक करू शकतो. दही शक्ती आणि संपत्तीसाठी दह्याचा अभिषेक केला जातो. तूप तेज आणि उत्तम आरोग्यासाठी तुपाचा अभिषेक हा केला जातो आणि तो महत्त्वाचा देखील मानला जातो. मध वाणी मधुर होण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी मध याचा अभिषेक केला जातो. साखर सुख आणि समृद्धीसाठी साखरेचा अभिषेक केला जातो. पंचामृत दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण या पंचामृत आणि ही अभिषेक याने केला जातो. फळांचा रस विविध फळांच्या रसांचा वापर देखील अभिषेकासाठी केला जातो. गंधोदक सुगंधित पाणी मनशांती आणि सकारात्मकतेसाठी याचा वापर केला जातो. आता सुगंधित पाण्यासाठी तुम्ही कापूर पावडर गुलाब जल फुलांच्या पाकळ्या यांचा देखील वापर करू शकता. तसेच भस्म हे पापांपासून मुक्ती आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी भस्माचा अभिषेक करतात. तर आता अभिषेक करताना रुद्रसूक्तांचे मंत्र किंवा ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्रांचा जप केला जातो. आता जाणून घेऊया रुद्राभिषेक का केला जातो. भगवान शिव हे संकट दुःख आणि पापांचे निवारण करणारे देव आहेत. रुद्राभिषेक केल्याने भक्ताला शांतता समाधान आणि आध्यात्मिक प्रगती मिळते. या व्यतिरिक्त रुद्राभिषेकाचे अनेक फायदे देखील आहेत. नकारात्मक ऊर्जा दूर होते, घरात सुख समृद्धी आणि शांती येते, आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते. सर्व प्रकारच्या बाधा आणि अडचणी दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात, आर्थिक समस्या दूर होतात, मानसिक शांती आणि सकारात्मकता मिळते, कुंडलीतील ग्रहदोष शांत होतात. रुद्राभिषेक हा शिवभक्तांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र विधी आहे. तो मनोभावे केल्यास भगवान शंकरांची कृपा देखील प्राप्त होते असं मानलं जातं. आता रुद्राभिषेकासाठी आवश्यक साहित्य जाणून घेऊया. शिवपिंड नंतर अभिषेक करण्यासाठी पाणी हळूहळू सोडण्यासाठी गळती किंवा अभिषेक पात्र म्हणतात आणि पाणी घेण्यासाठी तांब्या आवश्यक आहे. जर गळती नसेल तर तुम्ही चमच्याचा वापर देखील करू शकता. जर शक्य असल्यास अखंड दिवा लावावा, नसल्यास तेलाचा दिवा लावू शकता. अभिषेक झाल्यावरती शिवलिंग स्वच्छ करण्यासाठी वस्त्र असावे. शिवलिंग स्थापन करण्यासाठी पाट असावा. शिवलिंगाला लावण्यासाठी भस्म आणि चंदन असावे. शिवलिंगाला प्रिय असणारी फुले आणि फळे असावी. पूजा विधीमध्ये दीप आणि धूप असावे. 108 बेलपत्रे अभिषेक करताना अर्पण करण्यासाठी किंवा एक बेलपत्र देखील तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता. आता अभिषेक करण्याची जी पद्धत आहे ती आपण पाहूयात. घरामध्ये एका शांत आणि स्वच्छ ठिकाणी अभिषेक करण्यासाठी जागा निश्चित करा. शक्य असल्यास पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून अभिषेकासाठी बसावे. आता अभिषेकासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य: शिवपिंड, गळती, तांब्या, शुद्ध तूप, दिवा, वस्त्र, पाट, भस्म, चंदन, फुले, धोत्र्याची फुले किंवा फळे, दीप धूप नैवेद्य बेलपत्र अक्षदा
हळदी कुंकू, जानवे, घंटा, शंख इत्यादी एका ठिकाणी तयार ठेवा आणि यामुळे अभिषेक करताना आपल्याला गडबड ही होणार नाही. आता सर्वप्रथम शिवलिंग हे स्वच्छ पाण्याने धुवून घ्या आणि एका स्वच्छ पाटावर किंवा चौरंगावर ते स्थापित करा. पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंतरल्यास ते अधिक शुभ मानले जाते. अभिषेक सुरू करण्यापूर्वी आपल्या मनातील इच्छा किंवा उद्देश भगवान शंकरांना सांगा. हा संकल्प असतो. हातामध्ये थोडे पाणी, अक्षदा आणि फूल घेऊन आपल्या मनोकामना उच्चारून ते शिवलिंगाजवळ सोडा. यामुळे तुमचा अभिषेक कोणत्या कारणासाठी आहे हे देखील देवाला कळते. आता अभिषेक सुरू करणे. सर्वप्रथम पाण्याचा अभिषेक. तांब्यामध्ये स्वच्छ म्हणजे शुद्ध पाणी घ्या आणि गळतीच्या साहाय्याने किंवा हळूहळू चमच्याने ओम नमः शिवाय मंत्राचा जप करत शिवलिंगावर अभिषेक करा. पाण्याचा प्रवाह खंडित होऊ नये याची देखील काळजी घ्यायची आहे. इतर द्रव्याचा अभिषेक ऐच्छिक आहे. तुम्ही पाण्यासोबत किंवा क्रमाक्रमाने इतर पवित्र द्रव्यांचा अभिषेक देखील करू शकता. उदाहरणार्थ दूध, दही, तूप, मध, साखर, गंधोदक, सुगंधित म्हणजेच पाणी, भस्म इत्यादी. प्रत्येक द्रव्याचा अभिषेक करताना त्या संबंधित मंत्राचा जप करणे देखील महत्त्वाचे आहे. सामान्यतः ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सर्व प्रकारच्या अभिषेकात हा केला जातो. आता मंत्र जाप आणि स्तोत्रपठण. अभिषेक चालू असताना तुम्ही दिलेल्या क्रमाने सर्व मंत्राचे आणि स्तोत्राचे पठण करावे. अभिषेक करताना पठण करावयाचे मंत्र. अभिषेक करताना विशिष्ट मंत्राचे पठण करणे खूप महत्त्वाचे असते. यासाठी तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकाची देखील मदत घेऊ शकता किंवा यूट्यूबवर ऐकून पठण करू शकता. खालील मंत्राचा समावेश असावा. आता पुढील मंत्र तुम्हाला रुद्राभिषेक करताना हे क्रमाने आणि याच पद्धतीने मंत्रपठण करून अभिषेक करायचा आहे, हे लक्षात ठेवा. हे मंत्र येत नसतील तर तुम्ही यूट्यूबवर लावून अभिषेक करू शकता. पहिला आहे श्री स्वामी समर्थ जप 1 माळ म्हणजे 108 वेळा. 2 नंबरला शिव महिम स्तोत्र 1 वेळा. 3 गणपती अथर्वशीर्ष 1 वेळा. 4 नंबरला श्री रामरक्षा स्तोत्र 1 ते 9 श्लोक 1 वेळा. 5 श्री रुद्राध्याय चमक नमक सहित पूर्ण वाचन 1 वेळा. 6 शिव कवच 1 वेळा. 7 शिव गायत्री मंत्र 11 वेळा. 8 महामृत्युंजय मंत्र 11 वेळा. 9 महामृत्युंजय मंत्र पंचप्रणवयुक्त 11 वेळा. नंबर 10 अमृत संजीवनी मंत्र 11 वेळा. नंबर 11 संजीवनी मंत्र 11 वेळा. 12 काळभैरव स्तोत्र 1 वेळा. 13 शिव अष्टोत्तर नामावली 108 वेळा. प्रत्येक नामावली म्हणताना बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे. इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. 108 बेलपत्र नसतील तर एक बेलपत्र तुम्ही प्रत्येक नामावलीला शिवपिंडीला स्पर्श करून परत ते बेलपत्र पुढच्या नामाला स्पर्श करावं. असं एक बेलपत्र देखील 108 वेळा घेऊ शकता. बेलपत्र अर्पण करताना शिव अष्टोत्तर नामावलीचे 108 वेळा पठण करताना प्रत्येक नामावली उच्चारानंतर एक अखंड बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करा. बेलपत्राची 3 पाने आणि देठ शिवलिंगाकडे असावेत. आता प्रत्येक मंत्राचे स्पष्ट आणि योग्य उच्चार करण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला मंत्र येत नसतील तर तुम्ही नित्यसेवेच्या पुस्तकाची मदत घेऊ शकता किंवा यूट्यूबवर ऐकून पठण करू शकता. हे मी पुन्हा ही ओळ रिपीट केलेली आहे. श्री रुद्र अध्याय चमक नमक सहित वाचताना विशेष लक्ष द्या. हा अभिषेक विधीचा महत्त्वाचा भाग आहे. आता अभिषेक समाप्त करणे. सर्व मंत्रजाप आणि बेलपत्र अर्पण झाल्यावरती अभिषेक पूर्ण होतो. शिवलिंग स्वच्छ वस्त्राने हळुवारपणे पुसून घ्या. त्यानंतर शिवलिंगाला भस्म आणि चंदनाचा टिळा लावा. ताजी फुले आणि धोत्रेची फुले, फळं हे अर्पण करा. दीप प्रज्वलित करून देवाची आरती करा. धूप दाखवा आणि वातावरण सुगंधित करा. त्यानंतर तयार केलेला नैवेद्य जी फळे, मिठाई किंवा कोणताही सात्विक पदार्थ भगवान शंकरांना अर्पण करायचा आहे. शेवटी शांत चित्ताने बसा आणि आपल्या मनोकामना पूर्ण करण्याची महादेवांना शिवशंकरांना प्रार्थना करा. आता अभिषेक करताना काही चूक झाली असल्यास किंवा मंत्रोच्चारात त्रुटी राहिली असल्यास भगवान शंकरांची क्षमा मागायला विसरू नका. आता पुढे जर तुम्ही तात्पुरती मूर्ती किंवा प्रतिमा वापरली असेल तर तिचे योग्य विसर्जन करा. शिवलिंग असल्यास ते त्या ठिकाणी म्हणजे जिथे तुमच्या पूजेमध्ये होतं तिथे योग्य ठिकाणी मंदिरामध्ये ठेवा. अभिषेकासाठी वापरलेलं जे पाणी आहे किंवा इतर सामग्री आहे त्याचे विसर्जन करा.
रुद्राभिषेक हा एक अत्यंत प्रभावी आणि कल्याणकारी विधी आहे. व्यस्त जीवनशैलीत मंदिरात जाणे शक्य न झाल्यास तुम्ही घरीसुद्धा सोप्या पद्धतीने हा अभिषेक करू शकता आणि शिवशंकरांचा आशीर्वाद हा मिळवू शकता. तर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी अगदी तुमची मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय.